ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंब्र्यामध्ये घडलेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये 4घांचा मृत्यू झालाय तर 11 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत। जखमींवरती कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गंभीर जखमींवरती ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे तर अपघातातील जखमींचे उपचार मोफत केले जाणार आहेत। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, पीक आवर्सला सुरुवात झालेली आहे। कालच्या दुर्घटनेनंतर सध्या रेल्वे स्टेशनवर काय परिस्थिती आहे? प्रवाशांकडून प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली जाते? प्रज्ञा, मुंब्रा स्टेशन खरं तर काल साधारणपणे 9:30च्या दरम्यान ही घटना घडली होती, 9-9:30च्या दरम्यान। आणि हेच प्लॅटफॉर्म नंबर आणि 3 आणि 4 आहे। याच ट्रॅकहून या 2 लोकल ट्रेन या जात होत्या आणि इथेच आपण बघितलं तर याच ट्रॅकच्या मध्ये आणि बाजूला हे साधारणपणे 13 जण जे प्रवासी होते ते जखमी झाले होते। त्यातले 6 जण हे ट्रेनच्या बाहेर ढकलले गेले होते। आता संपूर्ण जर आपण हा कर्व बघितला, हे वळण बघितलं तर तिथनं आता लोकल ट्रेन असतील किंवा मेल एक्सप्रेस असतील त्यांना धीम्या गतीने जाण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। सकाळपासून आपण बघतोय अनेक ज्या लोकल गाड्या आहेत या वळणावरून स्लो जात आहेत जेणेकरून कुठलाही अपघात पुन्हा होऊ नये। आता पीक आवरची जर आपण वेळ बघितली तर साधारणपणे सकाळी 7:30 वाजल्यापासून ते साधारणपणे सकाळी 11 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत पीक आवरची वेळ असते आणि त्यामुळे दोन्ही बाजूने म्हणजे हे स्लो ट्रॅक आहेत, स्लो ट्रेन आहेत अप आणि डाऊन, त्यामुळे आपण गर्दी बघतोय। ज्या प्रकारे रोज इथले सगळे प्रवासी प्रवास करतात अगदी तशाच प्रकारे दरवाजामध्ये लटकून त्यांना आजही प्रवास करायला लागणार आहे। मात्र कालच्या घटनेनंतर अनेक जण थोडेसे सावध झालेले आहेत। शिवाय रेल्वे प्रशासन सुद्धा खबरदारी घेते की पुन्हा अशी घटना होऊ नये। आपण इथे बघतोय रेल्वे पोलीस आहेत, ते शिवाय इथले स्थानिक पोलीस आहेत, रेल्वे अधिकारी कर्मचारी आहेत ते सुद्धा सतर्क झालेले आहेत। आणि काल या 2 ट्रॅक मधलं जे अंतर आहे त्याचं मोजमाप करण्यात आलेलं आहे। आता हे वाढवावं लागणार आहे कारण जेव्हा वळण येतं आणि जेव्हा लोकलमध्ये प्रवाशांची संख्या जास्त असते तेव्हा एका साईडला गाडी वळते आणि त्यामुळेच हे असे अपघात होतात असं काही प्रवासी संघटनांचं म्हणणं आहे, प्रवाशांचं सुद्धा म्हणणं आहे। आणि त्यामुळेच हे अपघात रोखता यावे त्या दृष्टिकोनातनं काही गोष्टी या रेल्वे प्रशासनाला करणं अत्यंत आवश्यक आहे। आपण बघतो पुन्हा जेव्हा लोकल येते तेव्हा मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि या गर्दीतनं रोज वाट काढत ठाणेकर असेल, मुंबईकर असेल, कल्याण डोंबिवलीकर असेल प्रवास करत असतो। आणि त्यामुळेच या संपूर्ण ट्रॅकहून म्हणजे अगदी दिव्यापासून ते मग ठाण्यापर्यंत जो काही त्रास होतो तो प्रवाशांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आजही आपण बघतोय रोज हीच गर्दी। हाँ, इससे भी ज्यादा गर्दी रहती है इधर कभी कभी। कैसे अभी ट्रेन में चढ़ोगे? पूरा फुल रहता है? फुल रहता है, अभी क्या छोड़ने पड़ता है ट्रेन, 4-5 लोकल तो छोड़ने ही पड़ते हैं जान के लिए। मैं तो बोलता हूँ दीवा जंक्शन से भी पीक टाइमिंग में छोड़ने चाहिए ट्रेन्स। आता आपण बघतोय प्रज्ञा, आता ही लोकल ट्रेन येते आणि जेव्हा ही लोकल ट्रेन येते तेव्हा कशा प्रकारे ही इथे जी गर्दी आहे त्या गर्दीतनं हे सगळे लोक कसे प्रवासी चढतात हे आपण प्रेक्षकांना दाखवूयात। ही लोकल ट्रेन ठाण्याहून येते, ही लोकल ट्रेन कल्याणहून येते आणि पुढे CSMT जाणार आहे आणि पूर्णपणे आतमध्ये ही भरलेली ट्रेन आहे आणि त्यातनं आता या सर्वांना प्रवास करायचा आहे। आणि त्यामुळे अर्थातच दरवाजाजवळ किंवा दरवाजाला लटकून हे अनेक जण प्रवास करत असतात। मात्र हे किती अवघड प्रवास आहे हे आपण काल बघितलं आणि किती जीवावर बेतणार आहे हे आपण काल बघितलं। आता बघतोय ही पूर्ण जी लोकल ट्रेन आहे ती पूर्णपणे भरलेली आहे। प्रत्येकाला पीक आवरमध्ये दादरला जायचं असतं, घाटकोपरला जायचे मोठे स्टेशन्स आहेत, तर दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी हा अपघात घडला होता ती 5 ट्रेन आता बघतोय आपण थोडीशी धीम्या गतीनं ही लोकल ट्रेन जातीये आणि या ठिकाणी जे वळण आहे तिथं ही ट्रेन आपल्याला धीम्या गतीने जाताना पाहायला मिळतेय। कारण ज्या प्रकारे काल अपघात झाला त्यानंतर सूचना काल देण्यात आलेल्या आणि आता पुन्हा बघतोय आपण की कशा प्रकारे पर्याय नाहीये, म्हणजे अशा प्रकारे लटकून गेल्याशिवाय पर्याय नाहीये। ये रोज का है? ये रोज से? हाँ, रोज का यही है और इससे बुरा हाल होता है। रोज का पूर्ण भरलेली आवाज गाड़ी, पूरा भरी पैक आती है और 10-15 डर नहीं लगता? अरे डर क्या, आप रोज का है तो क्या करेंगे? मानना ही पड़ेगा ना सर, यहाँ की कोई फास्ट गाड़ी रोकते नहीं है, यहाँ से गाड़ी बन के भी नहीं चढ़ना
चढणार नाही तुम्ही? नहीं अभी नहीं, बाद में. त्यामुळे ह्या प्रतिक्रिया आहेत आणि सध्याचं चित्र आपण या मुंब्रा स्टेशनवर दाखवतोय कारण नाही, खरंय किती अगदी असे अपघात- पूर्णतः ट्रेन भरून आलेली आहे आणि त्याच ट्रेनमध्ये चढण्याचा आटापिटा या सर्वसामान्य नोकरदार वर्गाला करावा लागतो. अगदी मिनिटावर घड्याळाच्या काट्यावर धावणारा हा नोकरदार वर्ग आहे. 2-2 मिनिटांचा हिशोब असतो, हाफ डे लेट मार्कची भीती असते आणि त्यामुळे आपल्या कार्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठीची ही सगळी धावपळ आहे. तातडीची आणि कायमची उपाययोजना या सगळ्यावर होणं गरजेचं आहे, त्याची प्रतीक्षा आहे. वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मुंब्र्याची रेल्वे दुर्घटना लोखंडी रॉडमुळे झाल्याचाही रेल्वेला संशय आहे. एका लोकलच्या शेवटच्या डब्याला काही ओरखडे आढळून आलेत. एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार काहीतरी आम्हाला लागलं असावं असं त्यांचं म्हणणं आहे. भिंतीला धडकल्यासारखं वाटलं अशीही काही प्रत्यक्षदर्शींनी पीटीआयला माहिती दिली आहे. रेल्वे दुर्घटनेच्या 2 कारणांची कालपासून चर्चा सुरू आहे. लटकणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा घासल्यानं दुर्घटना घडली असावी असाही एक कयास बांधला जातोय. नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती आणि फुटबोर्डवर उभे असणारे प्रवासीच एकमेकांना घासले गेले असंही एक कारण पुढे आलेलं आहे. त्यामुळे या अपघातामागचं नेमकं कारण काय याचा आता शोध घेतला जातोय. मुंबईतल्या मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीची महत्त्वाची बैठक घेऊन मुंबईतील लोकल ट्रेनच्या गर्दीसंदर्भात चर्चा केली. बैठकीत मुंबईतील लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे असावेत की नसावे यावर प्रामुख्यानं चर्चा झाली असून 3 पर्याय समोर आलेत. मुंबईतल्या लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे बसवल्यास ट्रेनमधील प्रवाशांचा श्वास गुदमरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यानं व्हेंटिलेशनची समस्या येणार नाही असं मॉडेल तयार केलं जाणार आहे. त्यानुसार मुंबई लोकल ट्रेनसाठी 3 नवीन डिझाईन बनवण्यात येणार आहेत अशी बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या दुर्घटनेप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉम्बे हायकोर्टाचे अधिवक्ता अॅडव्होकेट आशिष रॉय यांनी ही तक्रार दाखल केली. या दुर्घटनेमध्ये निष्पाप प्रवाशांचा बळी गेल्यानं संबंधित सरकारी आणि रेल्वे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवरती थेट जबाबदारी निश्चित करत कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे.